तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चायनीज चिली ब्रेड बाइट्स। नाव जरा मोठं आहे पण टेस्ट सुद्धा भन्नाट आहे। म्हणजे थोडक्यात काय, आपण चिली पोटॅटो खातो, चिली बेबी कॉर्न खातो, तसं चिली ब्रेड खायचा आहे। तर कशा पद्धतीने बनवायचा चला बघूया। यासाठी मी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। त्याच्या कडा कापण्याची काही गरज नाही आहे, असेच कडा ठेवल्या तरीही चालू शकतात आणि आपल्याला जर आवडत नसतील तर त्या कट करून घ्यायच्या। आता कांद्याची जी पात असते त्याचे खालचे कांदे असतात ना, ते मी कट करून घेतले आहेत। गाजर बारीक असं जाडसर किसून घेतला आहे, कांद्याची पात बारीक करून घेतली आहे, शिमला मिरची आहे आणि मिरची, आलं, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे। आता गॅसवर ठेवली कढई, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते जे ब्रेडचे तुकडे करून ठेवले होते ते छान खरपूस भाजून घ्यायचे। जसं आपण रवा भाजतो ना तसे, जरा असे ते कडक व्हायला पाहिजेत, कारण की नंतर ते सॉगी होतात आणि सगळा असा गोळा तयार होतो। तर तसं न होण्यासाठी आपल्याला असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत ब्रेड। ओके, आता आपण पुन्हा कढईतून ते ब्रेड काढले, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आपण बारीक चिरून घेतलेली लसूण, आलं आणि मिरची फोडणीला टाकली, त्यानंतर शिमला मिरची टाकली आणि आता गाजर। असं सर्व साहित्य आपण टप्प्याटप्प्याने टाकायचं आहे। भरपूर प्रमाणात शिजवायचं नाही आहे, कडक असं एकदम मऊसर शिजवायचं नाही आहे, थोडंसं कुरकुरीत ठेवायचं आहे। त्यामुळे ना छान क्रंच येतो आणि डिश खूप छान लागते। आता यामध्ये मी थोडीशी काळी मिरीची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा सोया सॉस आणि हा चिली सॉस 1 चमचा मी इथे यूज केला आहे। तर आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचा। थोडंसं व्हिनेगर इथे यूज केलं आहे आणि ही आहे शेजवान चटणी। शेजवान सॉस वापरला नाही आहे मी चटणी वापरली आहे। आता आपल्याला जसं आवडेल ना तसं वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने हा मसाला तयार झाला आहे। त्यामध्ये हे मी ब्रेड टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकू शकतो, पण मी का टाकली नाही, कारण की कॉर्नफ्लॉवरची स्लरी पाण्यामध्ये तयार करून टाकायची असते आणि मग ते सगळं पाणी पाणी होऊन जातं आणि ब्रेड लगेच मऊ पडू शकतात ना, म्हणून वरून असे छान ब्रेड टाकून ते ढवळून त्यावर कांद्याची पात टाकून घेतलेली आहे। सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आपल्याला जर आवडत असेल तर थोडंसं टोमॅटो सॉस टाकला तरीसुद्धा चालू शकतं आणि छान परतून घ्यायचं, म्हणजे एकदम मऊ होत नाहीत ब्रेड आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात, कारण की तो मसाला असतो ना तो ब्रेडमध्ये असा मुरला जातो, त्यामुळे ते खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने एकदा ब्रेड करून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा की अशा पद्धतीने तुम्ही कधी ब्रेड बनवला आहे का, की तुम्ही ब्रेडची कोणती रेसिपी बनवता आणि कोणती आवडते, हे पण शेअर करायला विसरू नका। थँक्यू।